नमस्कार, दैनिक देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। मागील सप्टेंबर महिन्यापासून हा जो साळवा ते मांडर रोड हा रोडनं महापूरमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे दोनदा पाऊस झालेला आहे। जुलै सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्याच रोडनं राज्य क्रमांक 6 नंबर असून त्याने अवैध वाहतूक रेती असो मुरुम असो या रोडनी शाळेतील मुलं मुली वगैरे जाणं करत राहतात। सायंकाळच्या वेळेस बरेचदा या रस्त्याने प्रकरण झालेले आहे। तर सर आपण त्याच्यामध्ये काय देऊ शकतो आपण पाहिजे? रस्ता मौदा ते उमरेड मुख्य रस्ता असून नागपूर जोडणारा रस्ता आहे। या रस्त्यामुळे अनेक प्रकारची वाहतूक जात असतात। त्या वाहतुकीमुळे हा जो रोड आहे साईडचा भाग पुरा खचलेला आहे आणि पावसाळ्यात पण काही भाग वाहून गेला आहे। परंतु आम्ही गावकऱ्यातर्फे आणि ग्रामसेवक आळमतर्फे कृषी उत्पन्न बाजार संचालक किसन तिजारे यांच्यातर्फे आम्ही दोनदा निवेदन दिले, परंतु शासनाने अजूनपर्यंत कुठली कारवाई केली नाही किंवा इतर कर्मचारी आलेले नाही। बांधकाम विभागाकडे आपण कितीदा तक्रार केलेली आहे? तीनदा तक्रार केलेली आहे। बांधकाम विभागाने काहीच केलं। आदरणीय टेंभुर्णे साहेब यांच्याकडे मी स्वतः भेटलो, डेप्टी मॅडम त्यांना पण भेटलो, परंतु त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केली नाही। बरेच वेळा या रस्त्याने अपघात सुद्धा झालेले आहेत। बरेच वेळा सुद्धा सायकल घेऊन सुद्धा पडलेले या ठिकाणी लोक आहेत, पण थोडा मायनर त्यांना मार लागला। त्यावेळेस काय आम्ही असे व्हिडिओ काढून किंवा पुन्हा तक्रार डबल दिली नाही। माझ्याच गावचे व्यक्ती आहेत आणि म्हणून मला माझी शासनाला एकच विनंती आहे, शासन प्रशासनाने यांनी दखल घ्यायला पाहिजे। या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राजूला सर्कलचे माननीय अरुण भावटकर यांनी सुद्धा राजूला पंचायत समितीचे माननीय सदस्य उपसभापती इस्तारजी तळेकर यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि शासनापर्यंत गोष्ट मांडायला पाहिजे आणि लवकरात लवकर या पावसाळ्याच्या तोंडावरती दुरुस्त व्हायला पाहिजे। जर समजा दुरुस्त आता पहिला पाणी जेव्हा येईल आणि मोठा जर थोडा साधारण पूर आला तर हा पूर्ण खचून गेल्याशिवाय राहणार नाही आणि दळणवळणाचा मार्ग बंद होऊन जाणार। या रोडनी भंडाऱ्यापासून येणारी आपल्या एसटी वाहतूक आहे, त्या एसटीने रोज जाणे येणे लोक करतात आणि जर असं खचून गेलं तर पूर्ण दळणवळण बंद होऊन जाईल। माझी एकच विनंती आहे की याकडे आपण लक्ष द्यावे आणि या गोष्टीचा पाठपुरावा करावा। रस्त्याने जाते कॉलेजला आणि हा रस्ता थोडा विस्कटलेला आहे, पण इथून जाणारी वाहतूक